टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. महाराज म्हणले पुत्राची वार्ता शुभ ऐके जे माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. म्हणून 192वी पुण्यतिथी आहे आईची आहे ना, बरोबर आहे. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव यज्ञेश महाराज आई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा आई गेली माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातला बाप गेला ना दादा त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही यज्ञेश महाराज त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना त्याला बाप काय असतो विचारा. ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ नहीं मिलती. सर्व काही गेलेलो पैशानं आणता येईल तुम्हाला, पण गेलेली आई आणि गेलेला बाप आणता येणार नाही. मोदी साहेब निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कुणाचं जायचे? आईचं दर्शन. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे पण आशीर्वाद घेण्यासाठी आईचे जायचा. पण 140 करोड जनतेच्या मालकाला पण गेलेली आई नाही आणता येणार. गेलेली सत्ता आणता येईल, गेलेली आई नाही आणता येणार. बरं लक्षात ठेवा. म्हणून मी सांगतो आज पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और आपाहीज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. मी सांगेल बघा तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून आपल्या जीवनात कोणी करणार नाही. बघा या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. तिथं कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा नाही महाराज. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. या जगाच्या पाठीवरची एक व्यक्ती अशी आहे ती आपल्याला न पाहता आपल्या जन्माच्या अगोदरपासून आपल्यावर प्रेम करते, तिचं नाव आई असतं महाराज. तिचं नाव आई आहे. म्हणून म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते. प्रतिमा यानी कि फोटो. प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या जगाच्या पाठीवर म्हणतात ना, चालतं बोलतं जर दैवत कोणतं असेल तर तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. बरोबर. सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे तया सेवे शिकिरी शरीरे लोणके जे. म्हणून मी सांगेल पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला उभा पाहायला मिळतो. पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली होती. माय बाप केवळ काशी तेने न जावे, सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे त्या सेवेश केरी शरीरे लोण केजे. म्हणून मी सांगेल बघा तुम्हाला लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. आई गेली ना मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. ऐका मिलिंद महाराज, प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची तरतूद आहे. प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची तरतूद आहे, पगारवाढीची तरतूद आहे. पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टी नाही आणि तिला पगारही नाही. अरे आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते ना तिला आई म्हणतात. घरात बनलेली भाजी दासभाऊ कधीच आईच्या आवडीची नसते. मुलाच्या मुलीच्या सासूच्या सासऱ्याच्या दिराच्या भायाच्या ननंच्या, पण घरात बनलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नसते. महाराज आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी राहते तिला आई म्हणतात. म्हणून संत आणि आई याच्यात थोडासा भेद आहे. संत आणि आई याच्यात थोडासा भेद आहे.
आई फक्त आपल्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगावर प्रेम करतात. एवढा फरक सोडला म्हणून वेळोवेळी आईला प्राधान्य पहिलं दिलेलं आहे. मोदी साहेबांना आता विधेयक पास केलं, साधू संतांनी 700 वर्षापूर्वीच पास केलं. ओम नमः पार्वती पते हर हर. अगोदर पार्वती मग महादेव. सीता बोला बोला सीता राम राधे श्याम. लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण. अगोदर सीता मग राम. अगोदर राधा मग श्याम. अगोदर पार्वती मग महादेव. ऐका, कोळी कन्या मग पुत्र. अगोदर कन्येला प्राधान्य आहे मग पुत्र आहे महाराज. धन्य माता मग पिता. पिता असल्यामुळं जरा मागं ठेवला, बरोबर आहे ना. धन्य माता आणि मग पिता, बरोबर आहे ना. पिता असा आगाऊ असल्यामुळे जरा मागं ठेवला, बरं का. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. म्हणून म्हणतात ना, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ. आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं, एकदा साऊंडसाठी टाळ्या. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. बरं, आई गुणवान पोरावरच प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते. म्हणून माऊलीनं अवगुण्यावर प्रेम केलं. जे खळांची वेगकटी, अगोदर अवगुण्याला जवळ घेतलं महाराज, आहे का नाही. लक्षात ठेवा बरं. आई अवगुणी पोराला लवकर जवळ घेते. तिला नापास झालेलं पोरग लवकर जवळ घ्यावं वाटतं, बरोबर. एक पोरग 10वीला नापास झालं आणि रडतच घरी आलं. आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर. तो म्हणे आई मी नापास झालो. त्याची आई म्हणली नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे. तो म्हणे 10वीला. अरे हो मग काय नापास झाला म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. पोरग म्हणे पप्पा. भीती पप्पा. त्याची आई म्हणते त्याच्याकडे मी बघते तू जेवण कर, बरोबर आहे. त्याच्याकडे मी बघस तू जेई घे, असंच का, बरोबर आहे. तू जेवून घे म्हणे, बरोबर आहे. त्यांच्याकडे मी बघते म्हणे. ते पोरगं आपलं घाबरत घाबरत जेवतं. आई ती मार्क लिस्ट घेते आणि टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला का खुर्चीवर बसला आणि टेबलवरची मार्कशीट पाहिली. कुठे आहे ते नालायक. पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, पाहिजे तिथं ट्युशन लावून दिलं आणि 4-4 विषयात नापास. इंग्रजी लालडेश, इतिहास लालडेश, भूमिती लालडेश, विज्ञान लालडेश. कुठे ते नालायक, बोलव त्याला माझ्या गाड. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वीत 4 विषयात नापास झालते, माझं पोरग एका विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही. याला आई म्हणतात अरे नापास झालेले जर एवढ्या आनंदानं स्वीकारते तर मेरिट आल्यानंतर तिला किती आनंद होत असेल. एखादं पोरग पहिलं यावं, आहे का नाही. आता एक मुलगी MPSCत राज्यातून पहिली आली ना, लग्न झालेली मुलगी. लग्न झालेली मुलींना माझी विनंती आहे, नका टाळ वाजू, नका भजन करू, पण अशा पोरीचा तर आदर्श घ्या, बरोबर आहे. पोरांना नसल आवडत कीर्तन भजन तर MPSC UPSC पास झालेल्या पोरांचा आदर्श तर घ्या. नका घालू धोतर आमच्यासारखे, चांगल्या ट्रचेबल जीन्स घाला, पण अभ्यास तर करा. विठाला विठाला ऐका महाराज, मला काय सांगायचं. पहिली आली ती, बरं लग्न झालेली आहे, मला नाव आठवण आहे तिचं. आता मी तिचं मुलाखत पाहिली होती आत्ता एक 8-10 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वीची घटना आहे. पहिली आली राज्यातून मुलगी, लग्न झालेली, संसाराला सांभाळून. ही बातमी जेव्हा तिच्या आईला कळाली असेल, या जगातले सगळे सुख तिच्या पायावर असतील महाराज.
पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. महाराज म्हणतात आईला मुलाची आनंदाची बातमी ऐकल्यानंतर जेवढा आनंद होतो ना तेवढा आनंद मला तुझं भजन करताना व्हावा. तैसे गाताना बी मन प्रसन्न असावं आणि ऐकताना मन प्रसन्न असावं. आता हे महाराज गाण्याचं काम करताना तुम्ही जांभळ्या देण्याचं. माय आता आली तुमची टायमिंग वर मी करू काय त्याला त्याने लगेच लक्ष देऊन ऐकताना बी हे जेवढं प्रेमाने गातात ते आता ते योगायोग असतो काही गोष्टीचा, बरोबर आहे का नाही सांग. हे गाण्याचं काम करतात ना हे जेवढं प्रेमानं गातात तेवढं ऐकताना बी प्रेमानं असलं पाहिजे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी. महान तू काय नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. हे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. VIP रांगेतून मूर्तीपर्यंत जाता येतं, देवापर्यंत नाही. कळलं माझं बोलणं. त्याच्यासाठी प्रेमच पाहिजे ना. गातानी बी प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. गाता आणि ऐकता. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं आणि सीता मातेला घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्याच्या नंतर काय झालं बघा. ज्यानं जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं पण हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. सीतामाता देवाला म्हणे देवा हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले सीते हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. सीतामाता म्हटली मग मी देऊ का. प्रभू रामचंद्र म्हटले दे तुला काय द्यायचं तर. हनुमंतरायाला सीता मातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढून दिला. प्रसन्न झाल्यानंतर माणसं काही बी देतात. ही अंगठी आहे ही काय मी विकत नाही घेतली, मला गिफ्ट दिली एकाने. हे 20,000चं घड्याळ आहे, हे पण गिफ्ट आहे. काल एकाने ₹1,00,000चा मोबाईल दिला. इथं कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काही नेम थोडाच. काय सांगता कोणाच्या मनात काय येईन कधी, बरोबर आहे का नाही. हे बघा तुम्ही हसून माझं नुकसान करू नका. ज्याला घालायचं त्याने हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच असतात महाराज. तुम्ही घाला काही प्रॉब्लेम नाही. 4 माणसात नाव घेईन ना मी, अजून काय. काही बाया म्हणतील महाराज घाला वाटते अंगठी हो पण आम्ही आणली नाही, पोथा चालतील काही प्रॉब्लेम नाही, मी बनवून घेईन ना नंतर, अडचण काय त्याला. प्रसन्न होऊन, बरोबर आहे का नाही. प्रसन्न झालं की माणसं काही जे दिलंय ते दिलंय बरं का. लक्ष द्या माझ्याकडे. जे दिलंय ते दिलंय. प्रसन्न होऊन नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला बरं का. हनुमंतरायानं तो हार घेतला. गाडी म्हणायली टाइम झाला. हार घेतला आणि ते मणी फोडायचे पायचे फेकून द्यायचे. माझ्याकडे लक्ष द्या. मणी फोडायचे पायचे फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार मी हनुमंतरायाला दिला आणि हनुमंतराय मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देत आहे. सीता माता म्हणते हनुमंता अहो नवरत्नाचा हार आहे तो, मणी फोडून काय पाहताय फेकून काय देत आहे. सीता मातेला हनुमंतराय म्हणले मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. काय म्हटले. या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. अरे हनुमंतानं मन्यात राम पाहिला, आपण भारतात तर पहा. हनुमंतरायानं मन्यात राम पाहिला आणि सीता माता म्हणली हनुमंता मन्यात कुठं राम असतो का. हनुमंतरायानं हारच फेकून दिला. जो नाही राम का वो नाही काम का.
जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से। संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी। लक्षात ठेवा, हारच फेकून दिला महाराज, जो नहीं राम का वो नहीं काम का। लक्षात ठेवा, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी। हा, लक्षात आलं का? हार फेकून दिला सीता लक्ष द्या, मनात राम नव्हता म्हणून हनुमंतरायानं हार फेकून दिला। कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी चाललात आणि तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची, कोणती उचलाल? रामाची. पुढे गेल्यावर आणखी 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची एक आहे रावणाची. रामाची आहे पितळाची आणि रावणाची आहे सोन्याची, आता कोणती उचलाल? महाराज रावण हे पण तोळ्यावर जाणार आहे ना, थोडा विचार करावा लागेल आम्हाला, बरोबर आहे ना? देव जरी असला तर मतदानासाठी विरोधात बोलावं लागेल आम्हाला, थोडा विचार रावणाला करावाच लागेल ना महाराज, आव्हाडासारख्या, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, राम लक्ष देऊन ऐका, हार फेकून दिला हनुमंतरायानं सीता मातेला. रागाला सीता माता म्हणते, हनुमंता या मनात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला, तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले, मया या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली आणि फाडली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. हा, श्रीराम जानकी बेटे मेरे जीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे जीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे जीने में, श्रीराम जानकी
विचार करून त्याचा विषय येतो. आपल्याला अजून 3 दिवस सप्ताह करायचा आहे. असा खर्च केल्यावर पुढचं कसं व्हायचं आहे का? छाती विदीर्ण केली. राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. आज पण प्रभू रामचंद्र प्रसन्न आहेत महाराज. टेंट मधली मंदिरात आले ना. कळलं माझं बोलणं? आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. या देवाचं काम करा, देव त्याचं काम करतो. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करे. हे माझ्या मनाचं नाही ना, बरोबर आहे ना. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. अहो हृदयात ठेवल्यावर किती प्रसन्न. प्रभू रामचंद्र म्हणले मागा काय मागायचं हनुमंतरायाला. आता हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही महाराज. अहो डीपी ठेवला तर शेततळ पास होते. नाही कळलं का तुम्हाला? वॉलपेपर ठेवला तर टेक्स्टाईलमध्ये नोकरी मिळेल. मग हनुमंतरायानं हृदयातच ठेवल्यावर काय नाही मिळणार. प्रभू रामचंद्र म्हणले मागा काय मागायचं. हनुमंतराय म्हणले देवा मला काय नको. पायोजी मैने राम रतन धन पायो पायोजी मैने राम रतन धन पायो पायोजी मैने राम रतन पायो पायोजी मैने राम रतन धन पायो. मला धन मिळालंय रामनामाचं, मला काय नको देवा. अरे माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी माग. तेव्हा हनुमंतराय म्हणले देवा तुमची इच्छा आहे ना, एक काम करा. तुम्हाला मी नाही म्हणू शकत नाही, मग तुम्ही एक काम करा. जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरी गुण. म्हणून रामकथेत कोणी जरी नसलं तर कोण बसलेला असतं? हनुमंतराय. म्हणून मोदी साहेबांना हनुमंतगडीला सुद्धा आशीर्वाद दिला. लक्षात आलं का? हा लक्षात घ्या मला काय सांगायचं. आणि हनुमंतराय म्हणून मोरारी बापूच्या कथेत आज एक आसन हनुमंतरायचं असतं. ढोक महाराजांच्या कथेत एक आसन हनुमंतरायाचं असतं. पहिलं हनुमंतरायाची पूजा आसनाची करतात आणि मग व्यासपीठावर बसतात. म्हणून महाराज म्हणतात आई हनुमंत विराजिये आइये हनुमंत विराजिये मतियानुसार कथा करो मतियानुसार हनुमंत विराजिये आइये हनुमंत गाता गो नादी लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे घड्याळाकड. हा तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण विठोबा जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी तुले हरि का नाम
विठ्ठल पांडुरंगा लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हो लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 छान भजन केलं महाराज म्हणले तैसे राहो माझे आईसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण छान भजन केलं सर्वांनी धन्यवाद बोलण्यासारखं भरपूर आहे हे दुश्मन घड्याळ रुक नाही राहा वेळ संपत आलेला आहे आणि वेळेच्या पुढं जाऊ नये आहे की नाही आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा हे शानपणाचं लक्षण असतं अरे कुठंतरी थांबलं बाई समाजकारण करत असताना राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे बरोबर आहे ना नाही थांबलं की बरोबर आहे ना वेळेत थांबावं माणसानं वेळेत नाही थांबलं की मोठ्या माणसाची किंमत राहत नाही महाराज त्याच्यामुळे वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही जाता जाता हा सती मातेचा सती अहिल्यादेवी माता यांचा पुण्यतिथी महोत्सव आणि या महोत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे सरांनी फोन केला तुमच्या सगळ्यांचा आग्रह झाला आणि त्या निमित्तानं दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देवरे आणि आता विद्यमान अध्यक्ष दादासो देवरे आणि त्यांच्या सुनबाई बघा जिल्हा परिषदला बिनविरोध निवडून आल्या आणि बिनविरोध अध्यक्ष झाल्या ही सती मातेची कृपा आहे त्या भगवतीची केलेली सेवा आणि त्या सेवेचं हे फळ आहे या गावाची केलेली सेवा या जिल्ह्याची केलेली सेवा त्यांच्या वडिलांनं जो वसा आणि वारसा या ठिकाणी लावला होता तो वसा आणि वारसा घेऊन आज दादासाहेब चालत आहेत ते अतिशय मी सांगेल त्यांच्याबद्दल थोडं बोलणारे असावेत बरोबर आहे बोलणं कमी असावं काम जास्त असावं असा त्यांचा स्वभाव आहे बरोबर आहे ते आता माझ्याशी पण काही फारसं बोलले आणि मी पण काही लवकर आलो नाही बरं का पण त्यांचा एक स्वभाव आणि म्हणलेही नाही महाराज हे आम्ही उभं केलं का काय केलं काहीच म्हटले नाही मला माझं नाव घ्या सुद्धा म्हटले नाही बरं का लक्षात ठेवा पण एवढे मोठे माणसं जिल्हा ज्यांच्या मागे चालतो आज आपण त्यांच्या गावात आहोत त्यांचं गाव आहे आणि नुसतं राजकारणच नाही तर 20% राजकारण आणि 80% समाजकारण आहे म्हणून आरोग्याच्या सुविधा असतील शिक्षणाच्या सुविधा असतील पाण्याच्या सुविधा असतील रोजगाराची निर्मिती असेल
हे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि गावचं हे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. महाराज या जिल्ह्याचं राजकारण त्यांच्या पाठीमागं चालत राहतं म्हणून एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या गावात आहे आणि आपल्या गावात असल्यापेक्षा परमार्थात आहे हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर आम्ही आमदार खासदाराच्या बी गावाला जातो, आम्ही काय नाव घ्यायला मोकळे नाही. काय गरज आहे आम्हाला? तू असेल तुझ्या घरचा मोठा असेल, आम्ही ज्ञानोबा तुकोबारायाची लेकरं आहेत. बरोबर आहे ना? राजाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे. आमचा बाप राजा आहे महाराज, ज्ञानी यांचा राजा आहे. बरोबर. आणि आम्ही त्याची लेकरं आहोत. आम्ही कोणाचे नाव घ्यायला आणि कौतुक करायला एवढी मोकळी नाही. लक्षात आलं का? पण जे परमार्थिक कार्य करतं त्यांच्या मागे आम्ही उभं राहतो. काही माणसं म्हणतात हे संप्रदायातली लोक मोदीचं नाव घेतात. अरे त्यानं मस्जिद नाही बांधली, मंदिर बांधलं ना. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग आमच्या धर्माला आम्हाला जे आवडतं ते करत असल्यावर ते माणूस नाही आवडणार तर कोण आवडणार? साहजिक आहे ना, ती मानसिकता आहे ना. अहो याच्यापेक्षा मनाचा स्वभाव येतो. बाकी काय करणार? गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे ना. लक्षात ठेवा मला काय सांगायचं. म्हणून मी सांगेल आज या गावाचं एवढं मोठं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि त्यांच्या सुनबाई गुजरातचे आमदार त्यांची कन्या पण या घराच्या सुनबाई आहेत आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झालेल्या आहेत, बिनविरोध झालेल्या आहेत. भगवंतांनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं. नाव पण किती सुंदर आहे, धरती. वा. आता धरतीवर धरतीला जागा नाही मिळणार तर कुठं जागा मिळणार आहे महाराज, आहे का नाही? बरं, एक वेळ नाही 3 वेळेस हा जिल्हा त्यांच्या पाठीमागं उभा राहिला. हे पहिलं कुटुंब आहे अशी माहिती मला या ठिकाणी मिळाली. आणि असं आहे ना, एवढं असून सुद्धा 2 तास कीर्तनाला बसलेले आहेत. बरं, पुढं बी नाही बसलेले, मागे बसले. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. बरोबर आहे का नाही? भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं समर्थ रामदास काय आपलं समर्थ स्वामी समर्थ त्यांचं वाक्य आहे ना, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून तिथं लांब बसून कीर्तन श्रवण करत आहेत. अतिशय मी सांगेल या परिवाराला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकाळा. आणि यांना आयुष्य मिळावं आणि सती मातेची अहिल्यादेवीची सेवा त्यांच्या हातून आपल्या गावाच्या हातून घडावी अशी या ठिकाणी मी सती मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांना विनंती करेल की हा कार्यक्रम असाच मोठा होत राहू. आपल्या गावाला एक मोठा वारसा आणि वसा आहे महाराज. 192 वर्ष पुण्यतिथी म्हणजे सोपी समजू नका तुम्ही. एवढ्या दिवसाची परंपरा आहे आणि परंपरा कमी गावाला मिळत राहते. म्हणून माझी विनंती आहे हा सप्ताह असाच मोठा झाला पाहिजे. आणि साहेबांना विनंती आहे, साहेब तुम्ही हा सप्ताह याच ताकदीनं दरवर्षी करा, याच ताकदीनं. आम्हाला बोलवा असं नाही, महाराष्ट्रातले कोणतेही महाराज बोलवा, पण या सती मातेची कीर्ती महाराष्ट्रभर नाही महाराष्ट्राच्या बाहेर गेली पाहिजे. लक्षात ठेवा. आणि त्यासाठी कीर्तन हे उत्तम माध्यम आहे. कीर्तन हे उत्तम माध्यम आहे. नाही तर एवढं मोठं वैभव जर महाराष्ट्राला नाही कळालं तर मग त्याच्यात काही शोकांतिक आहे ना. दरवर्षी माझी विनंती आहे तुम्ही याच ताकदीनं हा सप्ताह या ठिकाणी करावा. आणि गावकऱ्यांना विनंती आहे याच ताकदीनं तुम्ही सहकार्य करावं, या ताकदीनं तुम्ही सहकार्य करावं. हे बघा, प्रतिक्रिया देत बसू नका, प्रतिसाद द्या. बरोबर आहे ना? चुका काढत बसू नका बरं का. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी, येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करतात हो माणसं, लय अवघड आहे. जे जास्त देतं ते बेजार नाही करत. आता ते एवढे मोठे असून मला म्हणले बी नाही नाव घ्या, पण जे 11 रुपये देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण घेऊन जाणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं हे तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊन नेक. बरोबर आहे का नाही? अवघडच आहे का नाही महाराज? अहो चांगल्या कामाला चांगलं म्हणा ना. बरोबर आहे. त्या शिंदे साहेबाने एक निर्णय घेतला, एसट्या फुकट केल्या 75 वर्षाच्या पुढं बायाला. बरोबर आहे ना? बायाला, माणसाला. आणि बायांना पुन्हा काय केलं? हाफ तिकीट. म्हणजे सरकारनं बी तुमची लेवल जाणून घेतली. बरोबर. माणसाला कुठे महाराज हाफ तिकीट. मीडियावाल्याने एका बाईला विचारलं, म्हणे कसं काय वाटला शिंदे साहेबाचा निर्णय तुम्हाला? सांगा. आता एसट्या फुकट झाल्या, तुम्ही कधी माहेराला जाऊ शकता आणि कधी येऊ शकता, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काही धडाचा निर्णय नाही हा.
काय फायदा आहे एसट्या फुकट करून, माझं माहेर गावात आहे, रिक्षा फुकट पाहिजे. हे परे चुका काढणारे माणसं कशात बी चुकाच काढत राहणार. मला जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेन चुका काढणारे माणसं नामर्द असतात. महाराज हे चूक काढल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. या करण्याची दानत नसते बरं का, हे चुकाच काढू शकतात. ही शोकांतिका आहे महाराज. आज अरे एखाद्यानं चांगलं काम केलं तर आपण त्याच्या मागं राहिलं पाहिजे. एखाद्यानं सुंदर बंगला बांधला, आता मोठं घर आहे साहेबाचं, आनंद वाटला पाहिजे ना. आपल्या गावात एवढं मोठं घर आहे बुवा, एवढा मोठा माणूस आहे, एवढं मोठं गावचा विकास चालू आहे, आनंद वाटला पाहिजे. एखाद्यानं मोठा बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय, छान बांधला हो तुम्ही बंगला. नाही होत आमच्याकडून एवढा मोठा बंगला बांधणं, पण तुमच्या बंगल्यात आम्ही कधी आलो तर तुम्ही आम्हाला नाही म्हणणार आहेत का. कौतुक करायचं सोडून द्यायचं आणि तिथं जाऊन शहाणपणा करायचा. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, वालपुट्टीच जमली नाही, फर्निचरच बरोबर नाही. तू या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. नाही कळलं का तुम्हाला. तेवढी कढीची व्यवस्था करून घे. पीओपीचं पाहून घेऊ आपण काय होईल ते पुढच्या पुढं. बरोबर शोकांतिका काय मला सांगा बरं. एखाद्यानं गाडी घेतली आपल्याला, आता फॉर्च्युनर आहे त्यांच्याकडं, बरोबर आहे ना. अहो गावात गाडी तर आली फॉर्च्युनर, आता गाडी घेतली, पेढे खायला बोलवलं, आपलं काम काय, पेढे खावं. छान घेतली हो गाडी तुम्ही, नाही आमच्याकडून अशी घेणं होत, पण तुमच्या गाडीत बसून आम्ही धुळ्याला येऊ शकतो का नाही. तुम्ही नाही म्हणणार आहे का आम्हाला. कौतुक करायचं सोडून द्यायचं, चार माणसं बाजूला घ्यायची. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला अडचण काय. बरोबर आहे का. शोकांतिका आहे का नाही. मदत का चांगल्या कामाला सपोर्ट केला पाहिजे का नाही सांग. पण आज श्रीमंती ती आहे महाराज आहे का, भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत. भाकर आहे भूक नाही दरिद्री, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. पैसा असेल तर विल बनतं, पण दादासाहेबासारखे संस्कार असले तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. जेवढा जास्त शिकलेला आहे तेवढा मोठा घोटाळा करतो. शेतकरी किती करून करून मोठा घोटाळा करणार. दासभाऊ कापसात पाणी टाकणे, बस हे आयुष्याचा सगळ्यात मोठा घोटाळा शेतकऱ्याचा. 1-2 हांड्याचा पाण्याचा, बस झालं विचार. काय मारा हे शिकलेले माणसं बँक हॅक करतात हो. माइंडेड माणसं आपल्या खात्यातले पैसे उडवतात. हे बुद्धिवानाचे लक्षण आहे. अनपढ जास्त देशाचं नुकसान नाही करू शकत. माझं बोलणं लक्षात ठेवा. अज्ञानी माणसं देशाचा लई फायदा बी नाही करू शकत, पण नुकसान बी नाही करू शकत. शिकलेले फायदा बी मोठा करू शकतात आणि नुकसान बी मोठंच करू शकतात. लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी दीक्षेची गरज आहे. शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं, सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं. लक्षात ठेवा. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. आता लहान लेकरं उभे, हे ताई उभे आहे, हे छोटे उभे, गावातलेच आहेत काही मुलं, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हेच उद्याचं भवितव्य आहे. या पोरायनं नाही कीर्तनकार हो द्या, नाही गायक हो द्या, नाही वादक हो द्या, चांगला माणूस झाली तरी बाद जाईल. चांगल्या माणसाची कमतरता आहे आज. मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. मांजरीनं जावं तरी कुठं जाईल, तिकडे रस्ता असतो. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, गॅरंटीन काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार आवला दे पाय. हा मांजरीपेक्षा बेकार आवला शेच ना. हां बरोबर आहे का नाही. शोकांतिका आहे आज. लक्षात ठेवा. माझी विनंती आहे, ज्या हिंदू धर्मात आपला जन्म झाला त्या धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. हां ज्या हिंदू धर्मात, ज्या शंभूराजानं शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे आणि आपण आपल्या धर्माविषयी जागर राहा. दुसऱ्याच्या धर्मावर एक शब्द बोलला तर दंगे व्हाय वेळ लागत नाही. पण आपली लोक आपल्या धर्माला विरोध करतात. ही शोकांतिका आहे. कोणत्याही मुसलमानाला भेटा, म्हणा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे, ते आहेच म्हणणार. आम्ही 2-4 दिवसापूर्वी दुबईवरून आलो. मुस्लिम कंट्री आहे पूर्ण. आमच्यासोबत एक ड्रायव्हर मुसलमानाचा होता, पण त्याच्या 5 वेळची नमाज चुकत नव्हती महाराज.
तो आमची गाडी साईडला घ्यायचा, फारुख नाव होतं त्याचं. तो ऐकाय का आता मी त्याच्याबद्दल बोलतो म्हणजे ही रिॲलिटीच असेल. तो जप करायचा मिलिंद महाराज. आपल्याकडे जे जप यंत्र असतं का ते त्याच्याकडं होतं. त्याला म्हणलं हे क्या है? बोले मैं जप करता हूँ अल्लाह. मला सांगा वर्ल्डमधल्या कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा अल्लाह आहे का, ते आहेच म्हणणार. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडं ना. मी कीर्तन करायचं बंद करेल, पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन तुम्हाला. शोकांतिका आजही आपल्या देशात, शोकांतिका हिंदू धर्मातली. लक्षात घ्या. अरे आपल्या राम मंदिराचा सोहळा आपल्या लोकांनी दुबईमध्ये साजरा केला आणि आम्ही वारकरी संप्रदायातली भाग्यवान माणसं आहोत की वारकरी संप्रदायाची इतिहासात ही पहिली घटना आहे. आजपर्यंत व्याख्यानं झाली, भजनं झाली, प्रवचनं झाली, पण कीर्तन विदेशात आणि मुस्लिम कंट्रीत होण्याची ही पहिली वेळ आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. लक्षात ठेवा. काहीतरी आमची पूर्व पुण्य असेल, ज्ञानोबा तुकोबारायांची आशीर्वाद म्हणून आज आम्हाला तिथपर्यंत जाता आलं. आणि आपण काय सोहळा करू, आपण महाराष्ट्रात आहेत तिथं एवढ्या बंधनात त्या लोकांनी परवानग्या काढून सोहळा केला. आणि असे टाळकरी होते बघा, ते काय आम्ही सोबत नेलेले नव्हते, यूट्यूबला बघून घ्या. ते तिथले टाळकरी आहेत, ते गणेश मंडळ आहे आणि तिथं ते 15 दिवसाला भजन करतात. आणि आपण महाराष्ट्रात राहून जर सप्त्याकडे येत नसेल तर आपण चुकून महाराष्ट्रात जन्माला आलो. बरोबर आहे ना. माझी विनंती आहे या कार्यक्रमाला मदत करा. खूप बोलण्यासारखा वेळ संपलेला आहे. पुनश एकदा सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. गायनाचार्य सगळीच महाराज मंडळी, दोनही मृदंगाचार्य महाराज, सगळी टाळकरी महाराज.